बाप मुलाला कुठे घेतो? खांद्यावर. मग खांद्यावर असणाऱ्याला पुढचं दिसतं. तशी ही जी आपली पिढी आहे संघटनेची, त्यांना आता जो दिसणारा काळ आहे, पुढचा येणारा काळ, तो दिसलेला आहे. रामभाऊंच्या आमच्या पिढीला आम्हाला माहितीच नव्हतं. तुम्हाला माहिती होतं ना की असं काही होणार आहे की असं क्लिक केलं तर आपोआप टाईप होणार आहे. आपोआप. मग तो टाईप करणारा जो आहे तो कोण आहे, कुठला आहे, त्याला किती वेळ लागतो? क्लिक केल्यावर आपोआप टाईप व्हायला किती वेळ लागतो? सेकंदाच्या. म्हणजे वेळच लागतो. म्हणजे काय जबरदस्त मेंदू आहे बघा. 1000, 2000, 4000, 5000 मेंदू एकत्र आल्यावर जे करेल. नाही तर मग ते टाईप करायचं, मग त्यात चुका होणार, मग ते फीड करायचं, परत टाईप करायचं असं एक पावती भरायला माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 20-25 मिनिटं जायची. बरोबर आहे का? एक जण दिवसाला किती पावत्या भरू शकत होता? मध्ये आपण हिशोब केला होता तर 125 का 150. बरोबर आहे ना? म्हणजे 8 तासामध्ये समजा 100 धरू तर तासाला 8 म्हणजे कमीत कमी 8 ते 10 मिनिटं एक पावती भरायला जाणार. त्यामध्ये ऑफिस चालू असेल तेव्हा ते भरणार, ऑफिस बंद असेल तेव्हा नाही बंद. तुम्ही रात्री क्लिक केलं, बरोबर आहे ना सुहास? मी काय म्हणतो ते की तुम्ही त्या पावतीचा फोटो रात्री काढला की दुसऱ्या दिवशी 11 वाजता ते येणार का टाईप होऊन? जेव्हा ऑफिस उघडेल तेव्हा त्याच क्षणी येणार, लगेच येणार. तर हे जे आपोआप तयार केलं, हे आपोआप नाही तयार झालं, हे करायला मेहनत लागली आणि डोकं लागलं. जवळपास 7-8 महिने आपल्याकडून सुहास हे ज्यांनी तयार केलं ते आहेत बँगलोरला. त्याचं नाव आहे कन्हैया एकाचं आणि एकाचं नाव आहे पाल. दोन्ही मुलं आहेत, सुहाससारखीच मुलं आहेत. त्यांनी तयार केलंय. मग त्यांनी तयार करताना बऱ्याच मेंदूंचा आधार घेतला आणि 8 लाख रुपये लागले याला. किती लागले? 8 लाख रुपये लागले. तेव्हा हे आपोआप तयार झालं. म्हणजे 8 लाखाचं आपोआप आहे ते, म्हणजे आपोआप आहे, नाही आलं. आणि हे 8 लाख रुपये आपल्यासाठी माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून आपल्या संघटनेचा माझा एक मित्र आहे, ज्याचं नाव आहे रोहन गायकवाड. त्याची स्वतःची कंपनी आहे असं तयार करणारी. याच्यामध्ये चोऱ्या होतात. माझं जे फेसबुक आहे ते आता बंद आहे, कारण माझं फेसबुक अकाउंट चोरलं. चोरून काय मिळालं मला माहित नाही, पण माझं मात्र बंद झालं. म्हणून मला लेख पण नाही टाकता येत. तर असे जे फेसबुक अकाउंट आणि हे जे चोरणारे लोक आहेत त्यांना पकडण्याचं काम तर रोहन गायकवाड करतो. त्याने हा सगळा खर्च केला. चांगलं झालं का नाही? मग सुहासचं अभिनंदन करायचं का नाही करायचं? तो जो कन्हैया आणि जो पाल आहे त्याचा संघटनेशी काही संबंध नाही, आला असेल तर या निमित्ताने आलाय, त्याचं अभिनंदन करायचं का नाही? आणि रोहन गायकवाडचं अभिनंदन करायचं का नाही? तेव्हा आता आपण आपली जी मुलं आहेत, आपल्याला जे कळत नाही, प्रत्येक पिढीच्या बद्दल तसंच आहे, जे आपल्याला कळत नाही ते आपल्या मुलांना कळेल. माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? म्हणून तुमच्यापैकी ज्यांच्याकडे स्वतःकडे अँड्रॉइड नसेल त्या प्रत्येकाच्या मुलाकडे किंवा मुलीकडे अँड्रॉइड आहे का नाही? कोणाकोणाच्याकडे स्वतःकडे अँड्रॉइड नाही, म्हणजे हा असा फोन नाही, बटनाचा फोन आहे, कोणाकडे नाही त्याने हात वर करा. फक्त तिघांच्याकडे नाही, बाकी सर्वांच्याकडे आहे. मी बोललेलो म्हटलं, मी काय बोललो तुला कळलं का? काय नाही कळलं. हा जो ज्याला अँड्रॉइड म्हणतात, ज्याच्यात फोटो काढला जातो, तो कोणाकडे नाही त्याने हात वर करा. नाही त्याने हात वर करा. नाही, बरोबर? तुझ्याकडे आहे? नाही त्याने हात वर करा, खाली नको करू. तुझ्याकडे आहे? अरे वा. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी दाखवा. ज्यांच्याकडे आहे त्यांनी दाखवा. हात नका वर करू, दाखवा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रत्येक जण
संघटनेचे YouTube चॅनल बघता आणि आता तुम्ही बघाल तर एकामागून एक चांगले कार्यक्रम त्या YouTube वर बघायला मिळणार. लोढ्याची मुलाखत सिद्धाने घेतली, किती लोकांनी बघितली बघा. आता आपली गाणी येणार, तुमच्यापैकी सुद्धा लोक त्याच्यावर येणार. ज्यांना तुमच्यापैकी यायचं की आम्ही गाणी म्हणतो, मला हे सुचवायचं की जी निर्णय काल ते ठाकरी भाषेतली आपली जी गाणी घेतली ती गाणी, कारण भिवंडीच्या, वसईच्या, वाड्याच्या, डहाणूच्या, पालघरच्या गौरी गीतांच्या मध्ये आणि शहापूरच्या गौरी गीतांच्या मध्ये फरक आहे. चाल तोच आहे पण पायांच्या मध्ये सुद्धा फरक आहे. आता तो आपल्याला आपला चॅनल असल्यामुळे स्टुडिओ हा एक भाग झाला गेला, पण ही जी गाणी आहेत जे नाच आहे, नाच ते तुम्हाला आउटडोअर शूटिंग करून सुद्धा रेकॉर्ड करता येते. आपल्याकडे लोकांना बोलवून आपलं जे एम्पी थिएटर आहे, रात्री जिथे कार्यक्रम केला ते आवडलं की नाही तुम्हाला, त्या थिएटरमध्ये बोलावून तुम्हाला गाणी रेकॉर्ड करता येतील. येणाऱ्या पिढीसाठी तो मोठा ठेवा असेल, नाही तर ही गाणी जाणार आहे. माझं म्हणणं बरोबर आहे की जपून करून ठेवू की ज्यामुळे नुसतं बघायला नाही तर ज्यांना कोणाला त्या पद्धतीचं नाचायचं आहे, बोलायचं आहे, गाणी म्हणायची आहे ते म्हणू शकतील. तेव्हा इथे स्टुडिओच्या आतमध्ये रेकॉर्डिंग करणं आणि स्टुडिओच्या बाहेर सुद्धा रेकॉर्डिंग करणं. मी या निमित्ताने तुला सांगेन की 28 तारखेला जी आपली दिंडी निघणार आहे त्याचं आज उद्याकडे प्रत्यक्ष एखादं प्रात्यक्षिक मी तुला सांगेन की देवेंद्रला, कारण तो दिंडीत जाणार आहे, त्याला माहिती आहे दिंडी, त्याच्याकडे जाऊन एखादी पालखी सजवून जो कार्यक्रम यांनी आखलाय तो प्रत्यक्ष कार्यक्रम करून घ्या अर्धा तासाचा आणि तो युट्यूबला टाका. ज्यामुळे जे तालुके आलेले नाही किंवा ज्या तुमच्या तालुक्यातले जे सक्रिय कार्यकर्ते आलेले नाही त्यांना सुद्धा कळेल अरे अशा पद्धतीची दिंडी निघाली. म्हणजे जसं काही 28 तारीख उद्याच आहे आणि उद्या ती दिंडी निघते, त्याचं रेकॉर्ड केलं, प्रत्यक्ष रेकॉर्ड करणं आहे हे त्याचं नाट्य करणं हे तुम्हाला करता आलं तर तुम्ही नक्की तसा प्रयत्न जरूर करा. मग काय आहे, कसं आहे, काय तयारी केली, त्या सगळ्याबद्दल देवेंद्रची मुलाखत घेता येईल. मला 2 दिवसामध्ये तुमचे चेहरे जे आहेत जे आधीच त्याच्यावर तेज होतं पण ते अजून लकाकायला लागलेले तुम्हाला दिसतात का नाही. जरा बाजूचे चेहरे बघा, आपल्या बाजूवाल्याचा चेहरा बघा, चकाकायला लागले का नाही, अरे चकाकायला लागले का नाही. म्हणजे 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या चार्ज झालेत का नाही. कोणाकोणाच्या बॅटऱ्या अजून चार्ज नाही झाल्या, सगळ्यांच्या चार्ज झालं. मग आपलं हे चार्जिंग स्टेशनच आहे. उसगाव काय आहे, चार्जिंग स्टेशनच आहे. बॅटरी डाऊन झाली का उसगावला दाखल व्हायचं आणि उसगावला दाखल झाल्यानंतर आपल्या बॅटऱ्या चार्ज करायच्या आणि मग परत गावात जायचं आणि लोकांना प्रकाश द्यायचा. नाही आपल्या मोबाईलचा टॉर्च असतो तो काय करतो, प्रकाश देतो. लाईट गेली की आपण काय करतो, टॉर्च. आपल्याला आता पहिल्यांदा तो शोधायला लागायचा टॉर्च. नाही मला आठवतं की उसगावचं रक्षण करायला पहिल्यांदा एवढा मोठा टॉर्च होतो असा स्टीलचा, एवढा मोठा, हल्ली नाही दिसत एवढा मोठा. त्याच्यानंतर एवढा आणि आता तर हातातच आला. काय कबूल कमाल आहे बघा. तोच फोटो पण काढतो, कॅमेरा पण वेगळा नको, तोच बॅटरीचं काम पण करतो, बॅटरी पण वेगळी नको, तोच फोन पण करतो. नाही तर पहिल्यांदा ट्रिंग ट्रिंग हॅलो, घड्याळ पण त्याच्यात आहे, घड्याळ पण आहे, बॅटरी पण आहे, अलार्म आहे, काय सगळं तिथे. आणि आता तर आपोआप पावती पण आली. हा सगळा काळाचा महिमा आहे. तेव्हा तुमच्या सर्वांच्या बॅटऱ्या चार्ज झाल्या. आपल्या
संघटनेची जी दिंडी, संघटनेची वारी गेली 43 वर्ष सुरू आहे. आणि ज्या पंढरीच्या पांडुरंगाची आपण वारी करतो तो आपला पांडुरंग हा वाडी पाड्यामधला, ज्याला खायला नाही, जो अर्धपोटी आहे, ज्याला घर नाही, ज्याला शिक्षण नाही, ज्याला मान नाही, सन्मान नाही, जो अपमानाचं जीर्ण जगतो, अशा झोपडीमध्ये जो राहतो, अशा झोपडीमध्ये जी राहते ते आपले विठ्ठल रखुमाई आहे. म्हणून मला स्वतःला कधीच वारीत जावं असं वाटलं. वारीत जाणारे जे आहेत त्यांचं मला कौतुक वाटतं की ते वारी घेऊन तयार ठेवायची असते, अंकुश तयार ठेवायची असते. ती वारी घेऊन जे जातात त्यांचं मला कौतुक वाटतं, कारण ते महिना वारीमध्ये 750 वर्षापासून चालतात. मिळेल तिथे झोपतात, मिळेल ते खातात आणि येणाऱ्या प्रत्येकाला त्या वारीत न चालणारे लोक आहेत ते खायला देतात, पाणी देतात. आपली वारी या पंढरीच्या पांडुरंगाची, त्या झोपडीतल्या पांडुरंगाला, त्या झोपडीतल्या रुक्मिणीला आपण गेले 42 वर्ष पूजा करतो. त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायचं काम आपण करतो आणि सलगपणे करतो. ऊन आलं, वारा आला, वादळ आलं, काहीही आलं, आपल्यावरती 302 चे गुन्हे दाखल झाले, आपल्या विरोधी एक ना अनेक संघटना उभ्या राहिल्या आपल्याला संपवायला. कोरोना सारखं संकट आलं तरी सुद्धा दरवर्षी वर्षानुवर्षाप्रमाणे जशी दिंडी चालते तशी कोरोनाच्या काळात सुद्धा आपली दिंडी चालली, आपली वारी चालली आणि सर्वात जास्त सभासद 1,33,000 आपण कोरोनाच्या काळात. तेव्हा ती वारी घेऊन जे आपण निघालेलो आहोत वारकरी, यावेळेला तुम्ही गावागावामध्ये, पाड्यापाड्यामध्ये, वाडीमध्ये जाणार आहात. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही गावागावामध्ये जाणार तेव्हा आपल्या अध्यक्षांसह मी सुद्धा गावागावामध्ये, वाडीमध्ये, पाड्यापाड्यामध्ये जायला निघणार आहे. आणि नेहमी जसं करतो की शहापूरला गेलं की तिथून समजा कोठेराला गेलो, तो कोठेराला जायला निघालो, 3 तास गेले, 4 तास गेले आणि परत रात्री उसगावला आलो. असं मी आतापर्यंत करत आलो गेले काही वर्ष. त्याच्या आधी मात्र माझी दिंडी अशीच चालू होती. यावर्षी मी सुद्धा 28 तारखेला जे उसगाव सोडेल ते 5 तारखेला तुम्ही जेव्हा तुमच्या घरी परत जाल तेव्हा मी सुद्धा माझ्या घरी उसगावला परत येईल. आपण सर्वजण तुमच्याकडे आपल्या गावागावामध्ये जाणार आहोत. शहापूरला सुद्धा एक दिवस माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ठरवलेली जी जागा आहे ती आहे नेवरे. कोण आहे नेवऱ्याचं? नेवऱ्याचे कोण नाही? हात वर करा नेवऱ्याचे. मग तुमच्या घरी मी वस्तीला येणार नेवऱ्याला. येऊ का नको? येऊ का नको? काय देशील मग? काय देशील जेवायला? काय देशील? बेलकडे खाणारे माझ्याबरोबर घेऊन येतो मी. आणि ती बेलकडे नाही खाल्लं काय देशील? बेलकडे नाही खाली तर काय देशील सर? बेलकडे नाही खाल्ली तर मग उडदाचं बेसन. उडदाचं बेसन नाही रे, मला 2 पायाचं पण चालेल ना. तुम्हाला 10 पायाचं देतो, तुला 2 पायाचं. काळजी करू नका, तुम्ही द्याल ते मी खाईन. बेलकडी नाही खाल्ली, बेलकडी पण काय खाऊन. गावागावामध्ये आपल्याला 28 तारखेपासून आपण जाऊ. आणि आज मला या निमित्ताने रामभाऊ, सुरेश, अशोक, सीता, पूजा, रुपेश डोळे, गणेश, किशोर, विजय आणि दशरथ, राजेश या सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे. कारण एक कल्पना जवळपास 1-2 महिने आपण विचार केला काय करायचं आणि कार्यक्रम सुद्धा ठरला की तालुक्यामध्ये सक्रिय कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायचे.
त्या मेळाव्यांना मी किंवा रामभाऊ किंवा आणखी कोणीतरी जात राहतील आणि त्यानंतर सर्व सक्रिय कार्यकर्त्यांचा एकच मेळावा उसगावला घ्यायचा असा कार्यक्रम सुद्धा करतो. पण त्यावर अजून विचार केल्यानंतर लक्षात आलं की तसं केलं तर सक्रिय कार्यकर्ते येतील, मोठा मेळावा होईल, पण कार्यकर्त्यांचं ऐकलं जाणार नाही, भाषणं होतील आणि सगळे जातील. त्याच्याऐवजी एक न घेता 5 मेळावे घ्यायचे असं ठरलं उसगावला. 5 आणि आज 5वा मेळावा आहे. 15 तारखेला जी दिंडी आपल्या उसगावला या शिबिराची सुरू झाली ती आज 24 तारखेला संपते. तुमचा तालुका काल म्हटल्याप्रमाणे एकमेव तालुका आहे की जो एकटा झाला, पण नाहीतर 4-4 तालुक्याचे लोक यायचे. आता इथे सुद्धा बघा, इथे जागा आहे. प्रत्येक वेळेला या ठिकाणी सभागृहामध्ये बसायला जागा नसायची. इतके सक्रिय कार्यकर्ते इथे आले, ते राहिले, या मातीमध्ये चालले, या मातीमध्ये नाचले, या मातीमध्ये गाणी म्हटली. तुमचा आवाज उसगावच्या हा जो आसमंत आहे त्यामध्ये प्रत्येकाचा ज्या ध्वनी लहरी असतात आपल्या, त्या लहरी जात नाही, त्या लहरी राहतात. आपण जो विचार करतो तो विचार सुद्धा आजूबाजूला राहतो. आपण कसा विचार करतो त्याप्रमाणे. म्हणून बघा, बरेच जण देवळामध्ये जातात, चर्चमध्ये जातात, मशिदीत जातात, त्यांना घरी सुद्धा प्रार्थना करता येईल. पण तिथे जाऊन जी प्रार्थना होते, भले शांत बसतात, तर त्या ठिकाणी आधी बसून जे हजारो लोक गेलेले आहेत, त्यांचा श्वास, त्यांचा आवाज, त्यांच्या प्रार्थना या त्या आसमंतामध्ये भरून राहिलेल्या असतात. उसगावच्या आसमंतामध्ये श्रमजीवी, हजारो श्रमजीवींच्या प्रार्थना, हजारो श्रमजीवींची गीतं ही उसगावच्या आसमंतामध्ये भरून राहिली आहेत. त्यातून तर भर पडली आहे. आपण एक नवीन चेतना, नवीन प्रेरणा, नवीन विचार, नव्या युगाला साजेसा, नव्या युगामध्ये गेल्या वेळेला आम्ही असं केलं, आमच्या काळात आम्ही असं केलं. आता इथे रामभाऊ होते, लोढ्यादा होते, पण तुमच्यापैकी कुणी आम्ही तुम्हाला असं सांगितलं का की आमच्या काळात आम्ही असं केलं? बोललो का? आमच्या काळात आम्ही असं केलं असं जेव्हा आम्ही बोलायला लागू तेव्हा तुम्ही आमच्या हातामध्ये ₹1.25 नारळ दिला पाहिजे. ₹1.25 नारळ देतात, ₹1.25 नारळ कधी देतात? हे घ्या आणि आता निघा, बस झालं. तुमच्या काळात तुम्ही काय केलं ते तुमच्याकडे ठेवा, आमच्या काळात काय करायचं ते आम्हाला ठरवू द्या. हे आपल्याला संघटनेला, नव्या पिढीला, म्हणून तुमची मुलं या दिंडीमध्ये काय करायचंय, माझ्या आधी माझी मुलं, म्हणून आपली जी मुलं 18 वर्षाची आहेत ती सर्व मुलं आपल्या आधी सभासद होती. पहिल्यांदा आपण आपल्या सभासदांनी ठरवायचं की माझी मुलं पहिल्यांदा सभासद. मग माझ्या मुलीचं लग्न झालंय, ती सासरी गेली आहे, मी तिथे जाईन तिला सभासद करेन. माझ्या जावयाला मी समजावून सांगेन, त्याला सभासद करीन. माझ्या मुलाचं लग्न झालंय, माझी सून दुसऱ्या गावातली आहे, तिच्या माहेराला जाऊन मी सभासद करीन. माझ्या आधी माझी मुलं ही सभासद होती असं आपण ठरवलं. हे करता येईल का नाही करता येईल? कोण कोण करणार असे हात? म्हणजे माझ्या आधी माझी मुलं होती आणि आपल्यापैकी प्रत्येकाने जे ठरवले की मी अधिक एक. शहापूरला आता किती सभासद आहेत प्रकाश? 11,162. 11,162. याचा अर्थ 22,334 का काय जे काय असेल एवढे सभासद आज या घडीला होऊ शकतात. कारण तेवढे आहेत आधीच, फक्त त्यांना सोबत घ्यायचंय. ते आहेत याचा अर्थ 2 लाख सभासद आता आहेत, त्यांना आपल्याला सोबत घ्यायचंय. एकाला एक, जशी ज्योतीनी ज्योत जळत जाते, आपण एक मेणबत्ती लावतो आणि त्या एक मेणबत्तीवर, एका मेणबत्तीवर समईच्या 5 ज्योती आपण प्रज्वलित करतो. प्रत्येक वेळेला नवी मेणबत्ती नाही पेटवायला लागत, तेव्हा एका ज्योतीने दुसरी ज्योत लावतो, एक दिवा दुसरा दिवा लावतो. त्या पद्धतीने आपल्याला करून देशाच्या स्वातंत्र्याला ज्यावेळेला लवकरच 80 वर्ष पूर्ण होती त्यावेळेला जे 24 प्रश्न मी तुमच्याकडे येताना त्या 24 प्रश्नांच्या बाबत तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यात काय झालं त्याचा आढावा घ्यायला येणार. कारण मी येताना फक्त मी नाही येणार, तर माझ्याबरोबर संघटना तर येईल, संघटनेचे कार्यकर्ते तर येतील, पण माझ्याकडे सरकारने गेल्या 6 वर्षात
पूर्वी एक जबाबदारी दिली. कोणाला माहिती आहे ती जबाबदारी? माझ्यावर काय जबाबदारी दिली आहे सरकारने? कोणाला माहिती आहे? विशाल, आपल्याकडे आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष पद म्हणजे राज्यामध्ये जे आदिवासी आहेत, आपल्या राज्यामध्ये जवळपास 1 कोटी आदिवासी आहेत. किती? 1 कोटी आदिवासी आहेत. राज्याची लोकसंख्या आता 14 कोटीच्या दरम्यान. आता आपला टक्का कमी कमी होता. 9.5% आपल्याकडे होते पहिल्यांदा. आता आपला टक्का कमी होणार. त्या 1 कोटी आदिवासी राज्यामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी सरकार जो खर्च करतं त्याचा फायदा होतो का नाही हे बघण्यासाठी, त्याचा आढावा घेण्याकरता सरकारने मला, आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी 6 वर्षापूर्वी ते मुख्यमंत्री असताना माझी नेमणूक केली. नेमलं मला, निवडलेलं नाहीये, नेमलेलं आहे. जसं ग्रामसेवकाला नेमलंय तसं मलाही नेमलंय. ग्रामसेवकाचा पगार 1.5-2 लाखाच्या दरम्यान आहे. माझा पगार किती आहे माहिती आहे? 7,000. मला ज्या वेळेला तो GR आला, माझ्या आईने वाचला, तेव्हा ती म्हणाली, अरे काय रे, तू एवढा मोठा मंत्री आणि तुझ्यापेक्षा माझं पेन्शन जास्त आहे. माझे वडील शिक्षक होते, त्यामुळे त्यांना जे पेन्शन वाढत नाही. ते बरीच वर्ष झाली, 30-35 वर्षापूर्वी माहीत झाली. पण त्यांचं पेन्शन माझ्या आईला आहे, ते आहे 8,000 दर महिना आणि माझा पगार आहे 7,500. तो सुद्धा गेल्या 6 वर्षामध्ये 1 रुपया सुद्धा मी घेतला नाही. 1ही रुपया न घेता मी आदिवासींची सेवा करतो. मी असं मानतो की मला सेवेकरता नाही, आणि ती सेवा करण्याचं काम, ती पूजा, 1 कोटी आदिवासींची पूजा करायचं मान, बहुमान जर मला सरकार देत असेल तर मी तुमच्याकडे येताना जे सरकार आहे, तुमच्या गावातलं सरकार, तुमचा सरपंच, तुमचा ग्रामसेवक, त्यांना माझं जे ऑफिस आहे ज्याचा स्वीय सहाय्यक आहे, माझा सहाय्यक अपर आयुक्त आदिवासी विकास यांनी आणि जिल्ह्याच्या कलेक्टरनी, तुमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये पालघर आणि ठाणा, तुमच्या व्हिडिओनी त्यांच्या ग्रामसेवकांना कळवलेलं आहे की तुमच्या गावामध्ये मी कधी येणार आहे. त्यामुळे येताना तुमच्या तालुक्याचे जे, तुमच्या गावचे जे सरकार आहे ते तर असतील, पण तालुक्यातले जे आहेत गट विकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, आदिवासीचा प्रकल्प अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना सुद्धा मी घेऊन येणार. म्हणजे किती बेलकड्या लागतील विचार करा. म्हणजे सरकार मी जरी नाही खाल्लं तरी बेलकड्या खाणार. आणि हे कशासाठी आणणार? शोभेसाठी नाही. 2 वर्षापूर्वी आपण सांगितलं होतं की आधार कार्ड कोणाला नाही त्याची माहिती द्या. मला दिलं ना आढावा घ्यायचं काम. मग आतापर्यंत तुम्ही सांगत आलात याला आधार कार्ड दिलं, त्याला दिलं, 10 लोकांना दिलं, 15 लोकांना दिलं. मी 2 वर्षापूर्वी बंद केलं. आता कोणाला दिलं ते सांगू नका. देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष होऊन गेले, 75 वर्ष होऊन गेले. आता या स्वातंत्र्याचा फायदा कुणाला दिला नाही, अधिकार कुणाला दिला नाही ते मला सांगा. आणि ती यादी तुमच्या प्रत्येक व्हिडिओकडे तयार आहे की तुमच्या गावात आधार कार्ड कोणाला नाही. तुम्हाला शोधायची गरज नाही. आधार कार्ड कोणाला नाही, जातीचा दाखला कोणाला नाही, जॉब कार्ड कोणाला नाही, घरकुल कोणाला नाही, याची माहिती 2 वर्षापूर्वीची आहे. तुम्ही प्रत्येकाने ती माहिती घ्या म्हणून सांगितलं. येते का तुम्ही ती घेतली आहे? शाबास. तेव्हा ती माहिती आता गावागावामध्ये द्या. आणि ज्या वेळेला ही दिंडी निघेल तेव्हा गावागावामध्ये त्याचं वाचन करा. किंवा भाऊला दिलेली जी माहिती आहे त्यामध्ये आधार कार्ड नाही असे कोण लोक आहेत? राजेंद्र मस्कर आहे, मोतीराम नामकुडा आहे, कैलास आहे, विशाल आहे, हरी आहे. अशी जी नावं ज्यांची आधार कार्ड नाहीत अशी यादी आहे ती वाचा. की सरकारच्या माहितीप्रमाणे या लोकांची यादीत नाव आहे. ती वाचल्यानंतर बाकीचे सांगतील. उदाहरणार्थ हरी सांगेल की माझं पण नाव त्याच्यामध्ये नाही, कारण माझ्याकडे पण आधार कार्ड नाही, माझं नाव पाहिजे त्याच्यात, पण मलाही आधार कार्ड नाही. तुमच्यापैकी जे लोक आहेत ज्यांना आधार कार्ड मिळालं नाही त्यांची यादी आपल्याला तिकडे तयार होईल. आणि ते का दिलं नाही याचा जाब व्हिडिओनी, ग्रामसेवकांनी, सरपंचांनी, तहसीलदारांनी तिथे मला द्यायचा आहे. त्यासाठी मी त्यांना घेऊन गेलो. आणि त्याच्या मागे माझी कल्पना अशी आहे की मी संघटनेचा संस्थापक आहे, पण मला मंत्र्याचा दर्जा आहे आणि आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून आहे. तेव्हा जे सरकारी अधिकारी आहेत त्या सरकारी अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा त्या पद्धतीचाच व्यवहार केला पाहिजे.
त्या पद्धतीचाच सन्मान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला पाहिजे याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश हा आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने देणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला 5 तारीख होईल त्यावेळेला एका नव्या पद्धतीची संघटना आपण उभी केलेली असते की आपली मुलं सुद्धा आपल्या बरोबर संघटनेत सामील झालेली असतील. ते सुद्धा हा फोटो काढायला आणि आपोआप तयार करायला आपल्याला मदत करतील. तुम्हाला तुमच्यापैकी ज्यांना येतं त्यांनी सुद्धा मुलांना सोबत घ्या. आपल्यापैकी बरेचसे जण इथे असलेले गणेश असेल किंवा सुरेश असेल, दशरथ नसेल त्याच्यामध्ये, पण सुरेश असेल, विजय असेल, बाळाराम असेल, हे संघटनेत कधी आले? यांना मिसळून फुटायची आधी आली. त्यांच्या आई बाबा बरोबर ते संघटनेत यायला लागले, हात धरून आईचा पदर घेऊन संघटनेत आले आणि पहिल्यांदा संघटनेच्या गाव कमिटीचं सेक्रेटरी काम करता करता आज राज्याचे जनरल सेक्रेटरी झाले किंवा जिल्ह्याचे अध्यक्ष झाले किंवा जिल्ह्याचे सचिव झाले. अशी सगळी बहुतेक मुलं जी आहेत ही आपल्या संघटनेची पिढी आहे. तेव्हा पुढच्या येणाऱ्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये संघटनेचं काय होईल याचा विचार करायची मला गरज नाही. संघटनेची नवी पिढी तयार झालेली आहे आणि ती नवी पिढी संघटना नव्या दमानं पुढे नेईल. आणि जे आपल्याला स्वप्न आपण बघितलेलं आहे की प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे, प्रत्येकाची मान ताठ असली पाहिजे, प्रत्येकाला पोटभर अन्न मिळालं पाहिजे, प्रत्येकाला राहायला घर मिळालं पाहिजे, प्रत्येकाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. यासाठी आपल्या संघटनेला नवीन तेज येईल अशी आशा मला आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना बळ मिळावं, तुम्ही सर्वजण सुखी व्हावे, तुम्ही सर्वजण आनंदी राहावे, तुम्ही सर्वजण संघटना बांधणीसाठी कार्यरत राहावे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जिंदाबाद. जिंदाबाद 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 जिंदाबाद. आमचा लढण्यासाठी आमचा लढण्यासाठी. धन्यवाद भाऊ. खूप छान आपल्याला पुढील वाटचालीसाठी भाऊनी दिलेल्या शुभेच्छा आणि एकूणच जे भाऊनी केलेलं मार्गदर्शन हे आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी असं पुढच्या काळात ठरणार आहे. मी पुन्हा एकदा भाऊ